मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज बनवणार आहे फ्लावरची भाजी. मस्त अशी मी घटमुट रस्सा भाजी बनवणार आहे. मी इथं पावशेर फ्लावर घेतलेला आहे. त्या अशा पद्धतीने आपल्याला मोठ्याच आकाराचा असा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना फ्लावरची, खूप खायला मस्त आणि टेस्टी लागते. नक्की अशा पद्धतीने एकदा करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका. सर्व फ्लावर अशा पद्धतीने मी इथं कट करून घेतलेला आहे. ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. कधी कधी त्याच्यामध्ये आळ्या पण असू शकतात आणि आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर आणि गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे फ्लावर. अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेऊ. आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. पण अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि ते धुवून घेतलेला फ्लावर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा अशा पद्धतीने आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये. आपला इथं फ्लावर उकळीपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. इथं मी 5-6 अद्रकचे काप घेतलेले आहेत, थोडंसं खोबरं आणि इथं लसूण घेतलेला आहे 10-12 पाकळ्या आणि इथं मी मिडियम साईजचा छोटा एक कांदा घेतलेला आहे आणि थोडेसे धने घेतले तर ते पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची थोडीशी. मी इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या पण याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्याने आपले ग्रेव्ही पटकन बारीक होते. आणि आता मिक्सरमध्ये फिरून घेऊ. पहा, आपली इथं मस्त असा मसाला बनवून झालेला आहे. आपण भाजी बनवून घेऊया. आपला फ्लावर शिजलाय का ते पण पाहू. शिजलाय का ते चेक करू. तर आपला इथं फ्लावर शिजलेला आहे. मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 उभे तेल घालून घ्यायचं आपल्या आवडीनुसार. अशा पद्धतीने तेल गरम केलं, त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे जिरे, थोडासा कढीपत्ता, त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा पण घालायचा. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मिडियम साईजचं मी एक टोमॅटोचा काप करून घेतलेला आहे, ते पण घालायचं त्याच्यामध्ये. ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं. पेस्ट बनवून घेतली होती आपण, ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याचा पूर्ण ग्रेव्हीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे. तर आपण याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊ. आपला एकदम मस्त असा मसाला फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद, लाल तिखट 1 चमचा घातलाय, घरगुती मसाला घातलाय अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा चमचा आणि मी इथं गरम मसाला घातलाय थोडासा आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता शिजून घेतलेला फ्लावर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपल्या आवडीनुसार, घट पातळ अशा पद्धतीने. मी इथं घटच बनवणार आहे भाजी, पातळ नाही बनवणार जास्त. आपल्याला फक्त इथं थोडा वेळ फ्लावरची भाजी शिजून घ्यायची, कारण की अगोदरच आपण फ्लावर उकळत्या पाण्यामध्ये शिजून घेतलं होतं. फक्त थोडा वेळच आपल्याला शिजून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर घेतली कट करून, ती पण घालून घ्यायची थोडीशी वरून.
मस्त अशी इथं भाजीला तरी पण आलेली आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.